हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलिस डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा आज आपला डे 40 आहे. आपले 39 डेज कंप्लीट झाले आहे आणि आजचा डे 40 आहे. आता उद्यापासून आपले ॲडव्हान्स आरी वर्कचे डेज स्टार्ट होतील. आपले 40 डेजमध्ये आपण सगळं काही बेसिक्स शिकलो आहेत. आज पण मी इथे तुम्हाला हे पॅटर्न स्टिच शिकवणार आहे आणि उद्यापासून आपले ॲडव्हान्सचे व्हिडिओ स्टार्ट होतील. चला तर मग आता आपण बघूयात बेसिकमध्ये काय काय शिकलो. एकदा मी तुम्हाला रिवाईज करून देते की आपण बेसिकमध्ये सर्वात चेन स्टिच म्हणजे जरीची चेन स्टिच, सिल्क थ्रेडची चेन स्टिच कशी करायची, परत लोडिंग आपण शुगर बीड्सनी लोडिंग बघितली होती, जरी थ्रेडनी लोडिंग बघितली, परत आपण शुगर बीड्सनी आणि सिक्वेन्स वापरून शुगर बीड्स वापरून कसे सिल्क आणि सिल्क थ्रेडचा वापर करून कसे आपण डिझाईन स्लीवची रेडी करायची ह्या बघितल्या होत्या. परत इथे पॅचवर्क बघितलं होतं, जरदोशीने मॅट बघितली होती, हे सिल्क थ्रेडची लोडिंग आहे. परत कोडी डिझाईन बघितली होती ह्या ठिकाणी. इथे चेन स्टिच बघितली होती बघा सिल्क थ्रेडनी. परत काल मी तुम्हाला 39मध्ये चेन स्टिचेस पण 2 थ्रेडनी म्हणजे 2 कलरच्या थ्रेडनी कसं करायचं हे शिकवलं होतं. परत आपली स्टोनची चेन कशी स्टिच करायची, कशी फिक्स करायची हे शिकवलं होतं. परत झिगझॅग स्टिचेस कसं करायचं आपल्या शुगर बीड्सने ते शिकवलं होतं. 7-8 प्रकारच्या बुट्ट्या शिकवल्या होत्या. परत जरदोशीने लीफ फिलिंग शिकवलं, अजून शुगर बीड्सनी लीफ फिलिंग शिकवलं, 2-3 प्रकारचे टाईप शिकवले. परत कट्स पाईपने पण सांगितलं कसं फिल करायचं. जरदोशीने सिंपल फ्लावर कसं करायचं ते बघितलं. परत आपल्या जरीच्या थ्रेडनी झिगझॅग कसं घ्यायचे, कॉर्नर कसे फिक्स करायचे ते व्यवस्थित सांगितले. परत आपल्या जरीच्या थ्रेडनी हे वॉटर फिलिंग कसं करायचं ते सुद्धा मी शिकवलं. त्याचप्रमाणे आपल्या जरीनी कशी डिझाईन करायची, सिक्वेन्स वापरून कशी करायची, परत सिक्वेन्सची कशी फिक्स करायची, पल्स म्हणजे मोती कसे फिक्स करायचे. परत आपण एक बॉर्डरची डिझाईन बघितली होती, कटदाना बघितला कसा फिक्स करायचा, कट पाईप बघितले, हे शुगर बीड्स बघितले. परत आपली जरीची जी चेन स्टिच करतो ती कशी लॉक करायची हे सुद्धा आपण शिकलो. परत इथे बघा आपण शेप वाईज जरीनी कशी चेन स्टिच करायची ते शिकलो. 2-3 शेप बघितले होते. परत इथे बघा लोडिंग बघितली आहे ही जरीची. आणि मेन म्हणजे आपल्या ब्लाऊजवर डिझाईन करताना बुट्टीची मार्किंग कशी करायची हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. परत आपली फ्रेंच नॉट सिल्क थ्रेडनी कशी करायची हे सुद्धा मी शिकवलं. लॉंग फ्रेंच नॉट बघितली सिक्वेन्स यूज करून. ह्याच प्रकारे आपण सनफ्लावर बघितलं आहे. आणि काल परवाच्या याच्यात आपण फेदर लीफ कसं करायचं ते बघितलं. परत फेदर लीफच्या स्टिचेसने फ्लावर कसं करायचं बुट्टी म्हणून यूज करू शकतो ते सुद्धा बघितलं. आणि आज आता आपण इथे पॅटर्न स्टिच बघणार आहोत, कसं करायचं आहे, कशा स्टिचेस घ्यायच्या आहेत. चला तर मग आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. हे बघा इथे तुम्हाला साहित्य दिसत असेल. आता आजच्या आपल्याला हे पॅटर्न स्टिचला काय काय लागणार आहे. 2 प्रकारचे सिल्क थ्रेड लागणार आहे, ही राऊंडची स्केल लागणार आहे सर्कल काढण्यासाठी, आपली निडल लागणार आहे आणि पेन लागणार आहे ड्रॉ करण्यासाठी. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी तसं पेन्सिलने ड्रॉ करून घेतलं होतं, तरी पण मी तुम्हाला इथे परत ड्रॉ करून त्याच्यावर मार्किंग व्यवस्थित करून दाखवणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपला हा सर्कल ड्रॉ करून घ्या. अशी बरोबर स्केल ठेवायची, आपला सर्कल असा व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. हे बघा ह्या राऊंड स्केलच्या साह्याने. आणि इथे अशा स्ट्रेट लाईन ड्रॉ करायच्या आडव्या अशा प्रकारे. आणि मधल्या ज्या उभ्या लाईनिंग आहे ना त्याची मार्किंग मध्ये मध्ये करायची. आता ह्या बॉक्सच्या मध्ये एक लाईन,
या बॉक्सामध्ये एक लाईन, या बॉक्सामध्ये एक लाईन. त्याचप्रमाणे इथे पण असंच. हे बघा, इथे मी तुम्हाला शेपमध्ये शिकवणार आहे. इथे मी पायनॅपलचा शेप ड्रॉ करून घेतला आहे मुद्दामून, जेणेकरून याच्यात आपण पॅटर्न स्टिच बघूयात कशी करायची. म्हणून मी इथे बघा 2 कलरचे, एक येल्लो आणि ग्रीन 2 कलरचे थ्रेड घेतलेले आहेत. खाली पहिले आपण पॅटर्न स्टिच बघूयात. त्याच्यासाठी मी हा येल्लो कलरचा थ्रेड यूज करणार आहे. नेहमीप्रमाणे आपले डबल हे घ्यायचे, थ्रेड घ्यायचे आणि एंड नॉट देऊन टाकायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने 2 बोटात पकडून खाली जाऊ द्यायचं आहे. आता आपण जे आता हे साईडचा जो सर्कल दिसत आहे पूर्ण गोल, त्याला आता पहिले आपण चेन स्टिच करून घेणार आहोत. तर हे बघा, मी खालून थ्रेडवर काढणार आहे. नेहमीप्रमाणे आपली जशी करतो आपण तशी चेन स्टिच करायची आहे. हे बघा, आता इथे एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता ही जी पहिली आपली लाईनमधली जी उभी लाईन आहे, तिथून आडवी लाईन आहे ना, उभी नाही सॉरी आडवी, तिथून आपला थ्रेड बाहेर काढायचा आणि आडवी जशी लाईन आहे त्याच्यावरच तेवढी मोठी स्टिच घ्यायची. परत उभी जी लाईन गेली आहे तिथं स्टिच घेऊन हे बघा, अशा प्रकारे उभी स्टिच घ्यायची. उभी स्टिच घेऊन परत खाली एक स्टिच द्यायची आणि तिथून परत आडवी स्टिच घेऊन परत उभी स्टिच घ्यायची. परत माघारी यायचं. माघारी आल्यावर परत एक स्टिच घेऊन परत पुढे एक स्टिच द्यायची. परत इथे अजून एक छोटी स्टिच द्यायची. परत माघारी यायचं. परत खालीची जी स्टिच आहे ती देऊन घ्यायची. परत इथली जी डाव्या साईडची स्टिच आहे ती देऊन माघारी यायचं. बघा, अशा प्रकारे इथे परत छोटी एक स्टिच देऊन घ्यायची. परत वरती उभी स्टिच द्यायची. परत माघारी येऊन
हे बघा अशा प्रकारे आपली जी जशी चेन स्टिच आहे ना तशी स्टिच देत जायचं. हे बघा अशा प्रकारे फक्त इथे आहे ना एक डबल स्टिच द्यायची जेणेकरून आपली लाईन ही स्ट्रेट येते. आणि सिल्क थ्रेडचं करताना लक्षात ठेवायचं नेहमी सांगते तसंच की आपला दोन्ही धागा सुटू द्यायचा नाही. हे बघा अशा प्रकारे जिथे लाईन जाताना दिसते ना त्याच्यानुसार चालायचं आहे. पॅटर्न करत जायचं आहे म्हणून याला पॅटर्न स्टिच असं म्हणतात. हे बघा हे बघा इथे आता एंड नॉट देऊन घ्यायची आपली नेहमीप्रमाणे. हे बघा अशा प्रकारे आपला हे पॅटर्न तयार झाला आहे. आता मी काय करणार आहे, हा जो ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड आहे त्याच्याने वरती याला पूर्ण जे आहे त्याचे पानं त्याला पूर्ण चेन स्टिच करून घेणार आहे म्हणजे आपला शेप रेडी होतो. हे बघा जसा आपण शेप काढला आहे तशीच आपली चेन स्टिच वळवायची आहे.
हे बघा, अशा प्रकारे कधी कधी फॅब्रिकच्या थ्रेडमध्ये आपलं हे सिल्क थ्रेड अटकतो, ती पण काळजी घ्यायची. हे बघा, आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे नेहमीप्रमाणे. हे बघा, इथे आपलं खूप सुंदर असं पॅटर्नचं डिझाईन रेडी झालं आहे. खूप छान दिसतं हे पण, आणि कलर पण एकदम मॅच घेतल्यामुळे खूप सुंदर असं हे दिसत आहे. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. जर का आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल, आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजचे व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघतायत त्यांनी लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्स फॉर द वॉचिंग.